इतके दिवस नुसतं परीक्षा अभ्यास हेच केलं आणि आता परीक्षा सुरू झाल्यावर कधी संपली ते कळलं पण नाही. मग जानू, व्हॉट्स नेक्स्ट बघू. पोस्ट ग्रॅज्युएशन करायचं प्लॅनिंग आहे माझं, पण मला एकदा जयंतशी बोलावे लागेल. जान्हवी, तू फक्त सांग त्याला हे कॉलेज, ही युनिव्हर्सिटी आणि ऍडमिशनचं काय ते तर होईलच. नाहीतर काय, जयंत तुझ्या प्रेमापोटी काही करेल. हो, ते मात्र खरं आहे आणि त्याचं खूप प्रेम आहे माझ्यावर. इतकं प्रेम आहे की आताही तो बाहेरच थांबलाय, त्यामुळे मी पळते आता. बाय. जान्हवी, अगं काय तुझी गडबड, थांब ना थोडा वेळ. नवरा काय आयुष्यभर आहे, पण आम्ही परत नाही भेटणार आहोत. थांब ना अर्धा तास तरी. बरं ठीक आहे, तुम्ही थांबा इथेच, मी आले. जयंत, ऐक ना, माझ्या मैत्रिणी असं म्हणत होत्या की आता आमची परीक्षा संपली आहे ना, मग आता आम्ही परत कधी भेटणार, म्हणून त्या असं म्हणतायत की प्लीज थोडा वेळ थांब ना. तर मी थांबू का? जयंत, फक्त अर्धा तास प्लीज. जानू, हेच विचारायचं काय, तू जा मस्त एन्जॉय कर. खरंच जाऊ? थँक्यू सो मच जय, मी लगेच आले. ओके ओके सर, ओके. नाही सर, ठीक आहे. हो हो हो, ठीक आहे, मी एकदा चेक करतो आणि कळवतो तुम्हाला. ओके सर, थँक्यू सो मच. हनी, बिझी आहेस का तू? नाही, बोल ना. हां, ऐक ना, मी आता फर्निचरच्या एका होलसेल डीलर सोबत बोललो. त्याने मला सांगितलं की फर्निचरच्या प्रत्येक ऑर्डर मागे कमीत कमी 30 ते 40% प्रॉफिट होतो. काय? हो, हे बघ हनी, आपण कमीत कमी 3-4 ऑर्डर जर एका वेळी विकल्या ना, तर आपला बिझनेस लगेच सेट होऊ शकतो. वाव, हो. सिरियसली हॅरी? हनी, म्हणून तर मी डोकं लावून हा बिझनेस निवडलाय. डंबो, तू आहेसच स्मार्ट. थँक्यू हनी. हे हॅरी, मी काय म्हणते, आपण आपल्या बिझनेस साठी एखादं छान नाव फायनल करायचं का? व्हॉट डू यू थिंक? आय थिंक यू आर राईट. तुझ्या डोक्यात आहे का काही नाव? हा, हॅरी, मला असं वाटतं आपण आपल्या बिझनेसला आईंचं नाव देऊया. म्हणजे बघ, तू सेटल होणं हे आईंचं स्वप्न होतं, राईट? राईट. प्लस डे 1 पासून आई तुला सपोर्ट करतायत. सो मला असं वाटतं आपण आपल्या बिझनेसला आईंचंच नाव देऊया. क्या बात आहे हनी, तुझा विचार खरंच खूप उत्तम आहे. पण मला काय वाटतं, फर्निचरच्या बिझनेसला ना फर्निचरशी रिलेटेड एखादं नाव असलं पाहिजे. जसं की रॉयल फर्निचर, किंग्स फर्निचर. ऑफकोर्स ही सगळी नावं ओल्ड फॅशन झाली आहेत. आत्ताचं काहीतरी ट्रेंडिंग नाव असलं पाहिजे. ट्रेंडिंग? हा, ट्रेंडिंग. हॅरी, मी काय म्हणते, फर्निचर लोक घरासाठी घेतात, राईट? राईट. म्हणजे आपल्या बिझनेसचं नाव घराच्या रिलेटेड असलं पाहिजे. येस. होमली फर्निचर, इंटेरियर. होमली इंटेरियर कसं वाटतंय? क्या बात आहे हनी, कमाल, एकदम बेस्ट नाव आहे. आपण हे नाव लॉक करून टाकू. खरंच. बरं, आता आपल्याला उद्घाटनाचा दिवस ठरवायला हवा. कशाचं? म्हणजे इनॉग्रेशनचा दिवस. ओ, आय गॉट इट. ओके हॅरी, कॅलेंडर मध्ये बघून ठरवू, ठीक आहे? येस. हॅरी, कोणाकोणाला बोलवायचं? कोणाला म्हणजे काय, आपल्या दोघांची फॅमिली, फ्रेंड्स, दॅट्स इट. ओके, बट हॅरी, स्पेशल गेस्ट म्हणून पप्पांना बोलवूया, म्हणजे थोडी पब्लिसिटी पण होऊन जाईल. ओ हनी, आज खूप सुस्त आहे ग तुला. थँक्यू हॅरी. बट हॅरी, आई बाबांना चालेल ना? म्हणजे त्यांना ऑड तर नाही वाटणार ना? अजिबात नाही, त्यांना अजिबात ऑड वाटणार नाही. हे बघ, आपण एक काम करूया, इन्व्हिटेशन मध्ये स्पेशल गेस्ट म्हणून आई पप्पांचं नाव टाकू. हा, आणि इन्व्हायटीज मध्ये आपल्या आई बाबांचं नाव टाकू. सिम्पल. हे बेस्ट आहे. येस. बरं ऐक, आता इन्व्हिटेशन कार्डच्या ऑर्डरचं बघायला पाहिजे, हो ना? हो. म्हणजे आता आपल्याला कामाला लागायला पाहिजे. ओके. येस. काय चाललंय, काय करताय तुम्ही? काय करतात ना, काही कळतच नाही. हे बघ मी काय आणलंय. या काय पण तुम्ही काहीतरी आणलंय, यातच धन्य झाले बाई मी. काय आहे? नूडल्स? माझ्यासाठी? नाही, शेजारच्यांसाठी. काय हो तुम्ही पण? तुझ्यासाठीच आणणार ना, तुलाच आवडतात ना. हो, मला खूप आवडतात हो नूडल्स. पण काय हो, एरवी मी म्हणते तेव्हा कधी आणत नाहीत तुम्ही. आज कसं काय न मागता आणले?
काय विशेष? कारणच तसं आहे. आज सकाळी मी बँकेत गेलो होतो ना, तेव्हा एक खुशखबरी मिळाली. आपलं लोन लवकरात लवकर डिस्बर्स होणार आहे. काय होणार आहे? म्हणजे लोनचे पैसे आपल्या बँक खात्यात जमा होणार आहेत. आपल्या खात्यात जमा होणार आहे? सॉरी. आणि हो, ते पैसे जमा होणार आहेत हे बोलता बोलता बाकीच्या कोणाला सांगू नकोस, कळलं ना? का? त्यात काय एवढं? हरीश भाऊजींनी नाही का सगळ्यांना सांगितलं लोनचं? अगं त्याचं वेगळं आहे, आपलं वेगळं आहे, कळत कसं नाही तुला? काय वेगळं यांचं यांनाच माहित. काय 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 पुटपुटलीस? काय नाही, तुम्ही म्हणाला होतात ना, एकदा का लोनचे पैसे जमा झाले की तुम्ही मला फिरायला घेऊन जाणार, हॉटेलला घेऊन जाणार. कधी जाऊयात आपण? मग हे काय आहे? नूडल्स. मग ते संपव आधी. मला कळतंय 1000 रुपये वाचवण्याच्या नादात तुम्ही 100 रुपयाचे नूडल्स घेऊन आलात ते. काढलंय ना, ते संपव आधी. नाही, माझीच चूक झाली. मी ना कायम अपेक्षा करते तुमच्याकडनं. मला माहितीये तुमचे काय हिशोब असतात ते. तू ना समाधानी म्हणून नाहीस. मी एवढं आठवणीने तुझी आवडती वस्तू घेऊन आलो, त्याचं काय? एवढं आणलंय आठवणीने. चल, मी हातपाय तोंड आलो, पटकन खाऊन घे. हातपाय तोंडून आलं. खायचं तर खा म्हणे. नाही, माझी बडबड दिसते यांना आणि स्वतः कंजूशी करतात ते, त्याचं काय? नूडल्स तरी खाऊया. काकू, लक्ष्मी काकू. अरे आजी, कशात? मी मस्त. तू कसा आहेस? मी मस्त हो. सिद्धू, अरे काय रे बाबा, कुठे आहेस तू? किती दिवसांनी दिसतोयस? विसरलास ना काकूला? अहो काकू, असा कसा विसरीन? एकदा मी कोणाला आपलं मानलं ना की संपला हो, विषय काय. झालं, बोलण्यात तुझा हात नाही धरू शकत कोणी. म्हणजे काय? बरं बस, चहा करते. सिंचना, हरीश, बघा कोण आलंय. ए बस बस बाळा. आले आले. अरे सिद्धू, अरे काय बरं म्हणते? झाला तू आलास. ये इकडे बस. ये. मला म्हणतो? तुला काहीतरी दाखवायचंय. हो हो, हे बघ, काय दाखवायचंय? आम्ही ना हे इन्व्हिटेशन कार्ड तयार करतोय. हो का? हे वाला आम्ही फायनल केले. जरा डिझाईन बघ ना. अगं आणि त्याला आधी चहा पाणी तर विचार, लगेच काय? काय लगेच भावा बहिणींचं काय चाललंय? हे घे रे बाळा. हो. आणि जाऊ नकोस हा, पटकन काहीतरी खायला करते बघ. अरे म्हणजे काय? कसं आहे? अरे एक नंबर डिझाईन आहे. फक्त मराठीत असतं तर चांगलं झालं असतं. ते पण हरीश, तुझं सक्सेस पाहून खरंच खूप छान वाटतंय. आणि पप्पांना कळलं ना, ते पण खरंच खूप खुश होतील. हे अगदी खरं आहे हा सिद्धू, पण तुला सांगतो हे सगळं सिंचनामुळे होतं. अरे अगं हो सिद्धू, तुला सांगतो, सिंचना नसती ना तर यापैकी काहीच पॉसिबल झालं नसतं बघ. आत्ता कसा बोललास तू? मी तुला सांगतो ना, जोपर्यंत तू ताईचं ऐकणार ना, तोपर्यंत तुझं सगळं चांगलं होणार बघा. आणि हिच्याशी वाद कोण घालणार आहे, है ना? हाय. ते स्लॅम बुक आहे ना? हो, सो ॲक्च्युली इफ यू डोंट माइंड, तुम्ही मला जान्हवीने फिलअप केलेलं स्लॅम बुक दाखवाल का? म्हणजे कसं आहे, तिची इंटरेस्ट, तिची आवडीनिवडी काय आहेत अजून मला नीटचं माहीत नाही आहे ना. त्यासाठीच विचारत होतो. म्हणजे त्याने मला आयडिया आली असती, बट ओनली इफ यू आर कम्फर्टेबल. ओके. मॅड? जानू कोणाला मॅड म्हणत असेल? थँक्स. वेलकम.
निघते मी आता. बरं, काळजी घे. बाय. वेंकी दादा, तू इथे कसा? पेपर कसे गेले? मस्त, सगळे पेपर सोपे होते. डोळे बंद करू का? बर, झालं का? उघडू का? उघडू ना? खाऊ लाडू खाऊ. मस्त झाले. आईला सांग, खूप आवडलं मला. जयंत, वेंकी दादा. जयंत, अरे दादा असं विचारतोय की तू घरी का आला नाहीस? ते यायचं होतं आम्हा दोघांनाही, बट ते वेळच नाही मिळाला. बट पुढच्या वेळी आम्ही दोघेही नक्की येऊ. जयंत, अरे दादा असं म्हणतोय की पुढच्या वेळेस आपल्याला 10 दिवस घरी राहायला जायचंय. त्याला माझ्याबद्दल तुला काहीतरी सांगायचंय. 1 मिनिट, काय सांगायचंय तुला? नक्की. फोटो काढूया. हो जयंत, तुझा फोन दे ना. दादा, घरी सगळे कसे आहेत? बरे आहेत ना? सगळ्यांना सांग मी विचारलं आणि मी सगळ्यांना मिस करते. जयंत, अरे दादा असं म्हणतोय की माझी काळजी घे, माझ्यावर नीट लक्ष ठेव. दादा, पण जयंत माझी खूप काळजी घेतो. ब्रिलियंट प्लॅन रवी. श्रीकांतच्या ॲक्सिडेंटची केस ओपन करून तू गाडे पाटलांना फोर्स केलंस की त्यांनी सोलार प्रोजेक्टला फायनान्स करावं. एक्सिलेंट. त्या दिवशी ॲक्सिडेंटच्या ठिकाणी तो सिद्धू आणि गाडे पाटील होते हे बरंच झालं. आता हा हुकुमाचा एक्का आहे. हवा तसा, हवा तिथे नाचवायचा. तो सिद्धू विनाकारण नडतोय, पण ठीकच आहे. पण एक दिवस त्याचीही वेळ येईल आणि मग त्याला कळेल की हा रवी मुकादम काय चीज आहे. पप्पा, अरे वा सिंचना बाळा,
कसे आहात तुम्ही? अगं मी 100 नंबरी बरा आहे. तू कशी आहेस? अरे दिसत नाही तुला कशी असणार आहे बघ कशी सुकून गेली ते. आई हा बा कसं काय येणं केलंस? पप्पा मला तुम्हाला एक छान बातमी सांगायची. अरे वा तू सांग सांग लवकर सांग. पप्पा हरीश स्वतःचा नवीन बिझनेस सुरू करतोय. काय? अरे वा सिंचना आनंदाची बातमी दिलीस. एकदम 100 नंबरी. हरीश अभिनंदन. काय सिंचना अभिनंदन. थँक्यू दादा. हरीश दादा, सिंचना, तुम्हा दोघांचं खूप खूप अभिनंदन. थँक्यू वहिनी. फक्त अभिनंदन बोलून चालणार नाहीये हं वहिनी. तुम्हा सगळ्यांना शॉपच्या ओपनिंगला यायचंय, समजलं? पप्पा तुमच्या हाताने रिबिन कटिंग सेरेमनी होणार आहे. आता हे काय असते? पप्पा म्हणजे फीत कापायची आहे तुम्हाला. हो का? अरे वा 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 आम्ही सगळे येऊ. आज या ठिकाणी तुझी आई असायला हवी होती, तिला जास्त आनंद झाला असता. पण कुठलं काय, जाऊन बसलीये माहेरी. आणि संपत एकदा ही माहेरी गेली ना, तिला काही लवकर बाहेर सुटत नाही बघ. काय करायचं? काय ग आजी अशी बोलते साईला? मावशी आजारी आहे म्हणून गेलीये ना आई. तसंही माझं बोलणं झालंय तिच्यासोबत फोनवर. तिलाही वाईट वाटतंय ग ती नाहीये तर. घेतली कड लगेच. आपण त्यांना व्हिडिओ कॉल करूयात. हाय एकदम बरोबर बोललास. कॉल वगैरे नंतर करू ना, आधी इन्व्हिटेशन देऊया ना. हो 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 येस येस. पप्पा एकच मिनिट हा. अरे हे काय? आईला आधी द्या, तिचा पहिला मान. सॉरी आजी. ना यशस्वी भव. बरं सगळ्यांनी नक्की यायचं आहे हा प्लीज. अरे येणार मग काय. हो 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 तुम्ही काळजी करू नका, आम्ही सगळे नक्की येऊ. आणि हरीशराव रागाच्या भरात आम्ही तुमचा जो काही अपमान केला असेल, जे काय बोललो असेल ते तेवढं विसरून जा. तुम्ही मार्गी लागलात, आता माझा जीव भांड्यात पडला. तुमच्याबद्दल माझ्या मनात कणाचाही राग उरला, त्यामुळे तुम्ही तुमच्या मनात काय ठेवू नका. काय? नाही नाही पप्पा, माझ्या मनात अजिबात राग नाहीये. खरं तर तुम्ही माझ्या वडिलांसारखे आहात, त्यामुळे तुम्ही आजपर्यंत मला जे काही बोललात ते माझ्या चांगल्यासाठीच बोललात. आता कसं एकदम 100 नंबरी बोललास. हा पण हरीशराव, आता मात्र आमच्या नातीची चांगली काळजी घ्यायची बरं का. हो आजी, आजपर्यंत ती खूप सहन करत आली आहे माझ्यासाठी, खूप गोष्टी ॲडजस्ट करत आली आहे. मी तिला खूप गोष्टी देण्याचा प्रयत्न करत होतो पण देऊ शकलो नाही. पण आजी आता मी तिची खूप छान काळजी घेईन, अगदी मनापासून. कालपर्यंत तुझ्या या बोलण्यावर माझा विश्वास बसला नसता, पण आता खात्री पटते एकदम 100 नंबरी. सुनबाई गोड गोड काहीतरी करा. चला, बसा बस बस. हरीश हो. आज अंगत पंगत म्हणजे नक्की काय विशेष विषय? सांगते. आज की नाही आपल्या हरीशला आपल्याला एक बातमी सांगायची आहे. म्हणजे आजची अंगत पंगत ही हरीशची आहे. हरीश, काय आनंदाची बातमी देतोय? हरीश सांग रे बाबा, आम्हाला सगळ्यांना आता ऐकायची घाई आहे. काय आहे नक्की? अरे बोल ना बाबा. सांगतो सांगतो सांगतो. सगळ्यात पहिले तर तुम्ही आज सगळे इकडे आलात त्याबद्दल खरंच मनापासून थँक्यू. बरं, गुड न्यूज अशी आहे की माझं नवीन स्टार्टअप सुरू होतंय, तेही फर्निचरचं. काय? आणि त्याच शॉपचं उद्या उद्घाटन सुद्धा आहे. थँक्यू थँक्यू थँक्यू.
आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे उद्या तुम्हा सगळ्यांना नक्की यायचंय आणि कार्यक्रमाची शोभा सुद्धा वाढवायची आहे. क्या बात आहे भाई, कॉंग्रॅच्युलेशन कॉंग्रॅच्युलेशन. बघ माझं ऐकलंस की नाही, त्यामुळे किती पुढे गेलास. काय भाऊजी, खरंच खूप छान बातमी दिलीत तुम्ही. तुम्हाला ना तुमच्या या कामासाठी ऑल दी बेस्ट. थँक्यू वहिनी. हरीश बाळा, तू मार्गाला लागलास, खूप बरं वाटलं. पण तुला एक सांगू, हे सगळं कोणामुळे आहे माहितीये? तुझी बायको आणि तुझी आई यांनी तुझ्यावर विश्वास दाखवला, त्याच्यामुळे सगळं झालंय. बरोबर, पण त्यासोबतच तुझा आशीर्वाद. शेवग्याच्या झाडावर चढवतोस का रे मी? चला आता हरीशची काळजी मिटली, लवकरच सेटल होईल हरीश. बापाच्या चपला मुलाला येतात म्हणजे नक्की काय हे हरीशकडे बघून समजलं मला. हरीश, आज मला खूप आनंद झाला. अरे पहिल्यांदा तू काहीतरी मिळवण्याची जिद्द दाखवलीस. तुझा स्टार्टअप सुरू होतोय, खूप खुश आहे मी. खरं सांगू, आज भरून पावलो रे मी. अरे काय पण इमोशनल सीन आहे. इतके दिवस हेच लोक याला घालून पाडून बोलत होते, आणि आता बघा मिठ्या काय मारतायत, आशीर्वाद काय देतायत. खूप खूप शुभेच्छा तुला हरीश. आमचा हरीश एवढं मोठं पाऊल उचलतोय आणि आम्ही येणार नाही असं कसं होईल? आम्ही येणार म्हणजे नक्की येणार. थँक्यू ताई, थँक्यू सो मच. अरे म्हणजे काय, तू तर तिकडे हवाच आहे काहीही करून. दोघांचाही तुझ्यावर, तुझ्या कामावर, तुझ्या जिद्दीवर पूर्ण विश्वास आहे बघ. तू इतकी मेहनत करतोयस ना, मग देव तुला नक्की यश देणार बाळा, नक्की. आई, बाबा, तुमचे आशीर्वाद असल्यावर आम्हाला अजून काय हवंय? पण हा, ऑफिशियली आशीर्वाद देण्यासाठी तुम्हाला सगळ्यांना उद्या ओपनिंगला यायचंय. येणारच ग. नक्की येणार आम्ही. आणि हो 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 हो, मी तुम्हा सगळ्यांना फॉर्मॅलिटी म्हणून बोलवतोय असं अजिबात नाहीये बरं का. उद्या तुम्ही तिथे सगळेजण असणं माझ्यासाठी खूप जास्त स्पेशल असणार आहे. दादा, कळतंय ना? हा हा हा, हो ना, हो हो हो. अरे हा, मी ना सगळ्यांना वाटायला इन्व्हिटेशन कार्ड तयार केलेत.
ते जरा एकदा बघा ना, कसे वाटतात सांगा हा मला. अरे वा, छान आहे इन्व्हिटेशन कार्ड. एवढं मोठं इन्व्हिटेशन कार्ड. मला आधी वाटलं की काय म्हणजे छोटेखानीच प्रोग्राम असेल तुमचा इनॉग्रेशनचा, पण मोठाच प्रोग्राम दिसतोय. छान आहे, आनंदच आहे. नाही पण हे एवढे पैसे इन्व्हिटेशन कार्डमध्ये वापरण्यापेक्षा तेच पैसे दुकानासाठी धंद्यासाठी वापरायचे ना. बघू इकडे, द्या ते कार्ड जरा इकडे. आणि ऐका ना, त्यांच्या पैशाचं ते काय करणार आहेत ना, ते त्यांचं त्यांना ठरवू दे. तुम्ही आता हे सगळे हिशोब लावत बसू नका. भाऊजी, वाव जयंत, तू रोज रोज माझ्यासाठी किती नवीन नवीन डिश ट्राय करतोस. मग तुला असं वाटलं पाहिजे ना की येस, आपला डिनर टाईम आला. आपला टाईम असतो तो जानू. यू शुड ऑलवेज लुक फॉरवर्ड टू इट. जयंत, अरे हरीश दादाचा कॉल आलाय. हॅलो, बोल दादा, कसा आहेस तू? जानू 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 जानू, सध्या मी खूप खुश आहे. काय रे? डोंट टेल मी, तुला जॉब लागलाय? जानू, अगं तुझ्या दादाला कधी कुठे जॉब करायचा होता, म्हणून तर इतके दिवस थांबला होता ना तो. तुझा दादा नवीन बिझनेस सुरू करतोय. काय बहिणी, अगं काय सांगतेस काय? बरं जानू, ऐक, सगळं काही सेट आहे आणि उद्या आपल्या शॉपचं इनॉग्रेशन सुद्धा आहे. कसलं भारी वाटतंय हे सगळं ऐकायला. दादा, बहिणी, आय एम सो प्राऊड ऑफ यू. ए जानू, फक्त प्राऊड ऑफ यू म्हणून चालणार नाही हा. तुम्हा दोघांना उद्या नक्की इनॉग्रेशन साठी यावं लागेल, एनी हाऊ. म्हणजे काय, मी येणारच आहे. पुढे जाऊन तू खूप मोठा बिझनेसमॅन झाल्यावर आपल्याला भेटायला मिळेल, नाही मिळणार. बघ ग बघ, झाला हिचा आगाऊपणा सुरू झाला. असू दे रे. बरं जानू, जयंत ब्रोला दे ना फोन. हो, देते. जयंत दादा. येस हरीश, बोल. जयंत ब्रो, फायनली माझा बिझनेस सुरू होतोय. वाव, दॅट्स ग्रेट. म्हणजे आय वॉज शुअर की लवकरच तुझा बिझनेस सुरू होईल. बिग बिग कॉंग्रॅच्युलेशन्स. थँक्यू थँक्यू. बरं ऐक, उद्या आपल्या शॉपचं इनॉग्रेशन आहे, तेव्हा तुम्हा दोघांनाही यावं लागेल. मला कुठलंही कारण चालणार नाही, ओके? ऑफकोर्स ऑफकोर्स. आम्ही ही संधी कशी काय सोडू ना. ॲक्च्युली मी पर्सनली येऊन तुम्हाला इन्व्हिटेशन द्यायला हवं होतं, पण कामाच्या गडबडीत राहून गेलं. ओके, मी फोनवरच तुम्हाला इन्व्हिटेशन देतोय, तेव्हा यायचं आहे, ओके? एवढं काय एक्सप्लेन करतोयस? लिसन, आय कम्प्लिटली अंडरस्टँड आज तुम्ही दोघंही किती बिझी असाल. बट डोंट वरी, मी आणि जानू नक्की येऊ. ओके. एनिवे हरीश, मला ना एक फोन येत आहे. जस्ट जानवीशी बोलतो परत. हो हो हो. दादा, हां, नुसतं रिबिन कटिंगनी चालणार नाही हा. मला तुझ्याकडून पार्टी हवी आहे, ती खूप मोठी. अगं जानू, तू इकडे ये तर खरं, मग बघ तुला किती मोठी पार्टी देतो मी. हा, ओके, डन. बरं, ठेवते मी आता. गुड नाईट. ओके, गुड नाईट. गुड नाईट जानू. बाय. काय रे, तुला कॉल येत होता ना? हां, तो कट झाला आता. बरं जयंत, ऐक ना,
मला ना खूप आनंद झालाय. माझा दादा बिझनेसमॅन होणार आहे आता. नाही म्हणजे तो आधीपासून टॅलेंटेड होता, पण त्याला ना संधी मिळत नव्हती. पण बघ कशी त्याने स्वतःसाठी आता संधी तयार केली. बरं आपण उद्या जातोय ना? जानू मी ॲक्च्युली तेच चेक करत होतो, बट टुमॉरो लुक्स डिफिकल्ट. पूर्ण दिवसभर मीटिंग्स आहेत. मला फ्री होता होताच रात्र होणार आहे. अरे बापरे, मग मी जाऊ का? हे बघ तसंही परीक्षा संपल्यानंतर सुट्टीसाठी मी घरी जाणारच होते ना. आणि मी त्यांना सांगेन तुला काम आलं म्हणून तू नाही आलास. खरं आहे तुझं, बट बघ ना त्याने आपल्या दोघांना इन्व्हाइट केलं आहे. आणि जर तू गेलीस आणि मी आलो नाही तर त्यांना उगाच माझ्याविषयी गैरसमज होईल की हा आला नाही. गेलो तर आपण दोघंही जाऊया. जयंत, अरे हरीश दादा किती प्रेमाने बोलवत होता. त्यांना खूप वाईट वाटेल रे जर मी नाही गेले तर. मी एक काम करते, मी जाते आणि सांगते ना त्यांना तू कामात बिझी होतास म्हणून नाही आलास. मग आपण एक काम करूया, परवाची कामं मी पुढे ढकलतो. परवा आपण दोघेही जाऊ. म्हणजे आपण त्यांना सॉरी पण म्हणू आणि विशेष पण देऊ. चालेल? पण परवा नक्की ना? हो नक्की. आता जेवण घे. अगं तू काय करतेस इथे? अजून झोपली का नाहीस? काही हवंय का? नाही हो आई. मग असं काय करतेस? काय लपवतेस? आई हे तुमच्यासाठी. माझ्यासाठी? अगं हे कशासाठी? आई उद्या आपल्या शॉपचं ओपनिंग आहे. आमच्यासाठी खूप मोठा दिवस आहे. त्यामुळे हॅरी आणि मी ठरवलं होतं आईंसाठी छान अशी नवी साडी घ्यायची. म्हणून हे तुमच्यासाठी. एक मिनिट. अगं बाई किती सुंदर साडी आहे. सिंचना, अगं उद्या आपल्या सगळ्यांसाठीच खूप मोठा दिवस आहे, पण म्हणून एवढा खर्च कशाला? आई तुम्हाला साडी घेणं ही आमची इच्छा होती. प्लीज नाही नका ना म्हणू. आई प्लीज ही साडी घ्या ना. आणि आई ही साडी तुम्हाला उद्याच नेसायची. हा मी साडीचं पिको फॉल सगळं काही करून ठेवलंय. आणि मेन गोष्ट साडीचा ब्लाऊज देखील रेडी आहे. त्यामुळे तुम्हाला ही साडी उद्या नेसायचीच आहे. काय म्हणायचं आता तुला ग? कमाल आहे. अगं कशी होतीस तू आणि काय या घरात जेव्हा लग्न करून आलीस तेव्हा किती वेगळी होतीस ग. मला अजून आठवत आहे तुला हळदी कुंकवाला घेऊन गेले होते. साडी नेसायला लावली होती. 2 तास साडीच्या निर्या धरून रडत होतीस. वर मला सारखं म्हणत होती कोण आहेत ती माणसं ज्यांनी या एवढ्या मोठ्या कापडाला गोल गोल गुंडाळायला सांगितलंय. तो दिवस आहे आणि आजचा दिवस आहे. आता कशी छान साडी नेसून कामावर जातेस. आज बघ मला साडी भेट म्हणून आणून दिली आहेस. हो नाही तेव्हा काही कळत नव्हतं मला. मला नीट माणसांना ओळखता येत नव्हतं. ट्रेडिशन वगैरे तर खूप लांबचीच गोष्ट आहे माझ्यासाठी. आई वेळ लागला मला, पण हळूहळू प्रयत्न करते मी बदल घडवण्याचा. प्रयत्न नाही ग बाई, तुझ्यामध्ये खूप बदल झालाय आणि तो तू स्वतःमध्ये आणलायस. आमच्या शिकवण्याने नाही बरं झालेला. अगं आपल्यात बदल घडणं गरजेचं आहे हे अनेक माणसांना आयुष्यभर कळत सुद्धा नाही. आता माझी छोटीशी सून मोठी झाली आहे. हो आई, पण फक्त मी नाही. हा तुमचा मुलगा देखील बदललाय. हो ग. तुम्हा दोघांना असं आयुष्यात पुढे जाताना बघून किती छान वाटतंय म्हणून सांगू. तुमचं कौतुकही वाटतंय आणि तुमच्याबद्दल अभिमानही वाटतोय. तू इतक्या प्रेमाने साडी आणलीस. उद्या हीच नेसणार आहे मी. थँक्यू आई. अगं खूप खूप आशीर्वाद. जा आता, खूप उशीर झालाय. काय मस्त केलंय. हरीश ऐकलं, मला
होईल. हं? हो मग. पण केलंच ना, बिझनेसमन झालास तू. नाहीतर यांच्याकडे बघ, नुसते आपली नोकरी एके नोकरी. बिझनेस चालू करायला भांडवल लागतं आणि आपल्या हातातून पैसा सुटणार आहे का? बरोबर आहे. बरोबर आहे त्यात मोहरीन धरून. म्हणजे मी अडचण आहे. तू जाऊ दे, ह्यांच्याशी बोलण्यात काय अर्थ नाही. आई कधी तू माझा अजिबात आळशीपणा करायचा नाही हा. आणि आता कष्ट कर, मेहनत कर आणि जेव्हा पहिली कमाईल ना तेव्हा मला एक छानशी साडी घे बरं का. ते दागिन्यांचं वगैरे सगळं नंतर बघू आपण. पण प्लीज प्लीज तू काहीतरी तरतूद करून ठेव पैशाची. आता बिझनेस करतोयस ना म्हणून. हा वाटलंच होतं मला. आ? थँक्यू कौतुक केल्याबद्दल. बरं ताई आलो मी जरा. हा. अरे आई बाबा वरद इथे, मग दादा वहिनी कुठे? माझी हा तुमचा चहा. आणि हे काय तुम्ही एवढ्या निवांत? अहो जायचंय ना हरीश भाऊजींच्या दुकानाच्या उद्घाटनाला? छे बाई, मला नाही झेपणार. अगं बाहेर ऊन केवढं आहे. आणि तसंही लक्ष्मी आणि श्रीनिवास गेलेत. ते देणारच ना आशीर्वाद. माझे आशीर्वाद कायम त्याच्या मागे आहेत बघ. विणा डबा दे माझा. हो हे काय काय? तुम्ही ऑफिसला निघालात? हो. जायचंय ना हरीश भाऊजींच्या दुकानाच्या उद्घाटनाला? अगं, मला नाही येता येणार आणि मी नाही गेलो तरी काय फरक नाही पडत आहे. पूजा थोडी थांबणार आहे. माझं ऑफिसचं महत्वाचं काम आहे ना. आणि कसं आहे, आपल्या ते रजिस्ट्रेशनच्या वेळेस मला सुट्टी घ्यावी लागणार ना. आत्ता घेतली तर तेव्हा मला बिनपगारी सुट्टी नाही मिळणार. कळत नाही का? काय रे? नाही ग, काय नाही, ते ऑफिसचं महत्वाचं काम आहे ना, म्हणून त्या उद्घाटनाला जाता नाही येणार. तू डबा दे ना. तुझं काय, तू जाणार नाहीयेस? कशी जाणार मी? नाही तुमच्याच बरोबर येणार होते ना मी. पण आता तुम्ही काय ऑफिसला निघालात, मी एकटी कशी जाणार? आता आजी आहेत तर त्यांच्या बरोबर थांबेन मी. अरे वा, उत्तम. ठीक आहे, तू दे माझा डबा दे, मी जातो. हो. एकत्र कुटुंबाचा हाच तर प्रॉब्लेम आहे. एकमेकांच्या पायात पाय असतात. काय बोलला? काय नाही. ए विणा, मी बाहेर आहे, डबा दे आणून. चल. दिवसातून 3 वेळा मसाज करा आणि मी जसा दाखवलाय अगदी तसाच करा. ओके? येस, हरकत नाही. बाय आनंदी. बाय सिस्टर. बाय. भाव नाही, आज हरीश मामाच्या दुकानात पूजा होती ना? हो. तर आपण का नाही गेलो? मलाही तिकडे जायची खूप इच्छा होती आनंदी, पण आपल्याला इकडे डॉक्टर काकांकडे येणं पण महत्वाचं होतं ना. हो. आणि हरीश मामाने घेतलेलं दुकान ना खूप लांब आहे. जवळ असतो तर आपण पटकन जाऊन आलो असतो. पण आता एक काम करूया, आपल्याला जर का वेळ मिळाला तर जाऊन येऊ. चला. हॅरी अरे पप्पांना फोन केला होता, मला बोले निघालेत ते, सो येतीलच इतक्यात. ग्रेट. एकदा हिचे पप्पा आले की आपण रिबिन कापायला घेऊ. हा, आणि त्यानंतर पूजा. बाबा बरोबर आहे ना? चालेल. पण हरीश, तुझं दुकान खूपच छान आहे रे, आणि किती मोठं आहे. आणि मुख्य म्हणजे दुकानाची जागा अगदी उत्तम आहे. खूप चालेल बघ. बाबा, हे क्रेडिट पण तुम्हालाच आहे. तुमच्यामुळे मिळाली ही जागा. माझ्यामुळे? बाबा, या दुकानाचे मालक तुमचे जुने मित्र आहेत. अहो, स्टार्टिंगला आम्हाला त्यांनी 25,000 रेंट सांगितलं होतं. आम्ही ऑलमोस्ट कॅन्सलच करणार होतो. बाबा, तुला त्यांना कळलं ना की हरीश तुमचा मुलगा आहे, तेव्हा त्यांनी आमचं रेंट 25,000 पासून 15,000 केलं. हो बाबा, 15,000 रुपये रेंट केलंय त्यांनी. हो, खरंच बाबा तुमचा खूप रिस्पेक्ट करतात बरं का ते. मला सारखे म्हणत होते, बाबांची काळजी घे, तू जो बिझनेस करतोय तो खूप मोठा कर, आई बाबांचं नाव मोठं कर. बाबा मला असं वाटतं तुम्ही काहीतरी नक्कीच मदत केली असणार त्यांना. अरे तुला खरं सांगू का, अरे हा त्यांच्या मनाचा मोठेपणा आहे, माझं काहीच नाही. आता मी त्यांना कधीतरी मदत केलीही असेल, पण हे त्यांनी लक्षात ठेवलं हे महत्वाचं नाही का. पण मला एक सांग, कोण आहेत ते? बाबा आता तुमचं दुकानात येणं जाणं राहीलच ना, मी कधीतरी ओळख करून देईल तुमची नक्की. ते म्हणतात ना, चांगल्या माणसाबरोबर नेहमी चांगलंच होतं.
तुमची जी चांगली कर्म आहेत ना त्याची फळं आज आपल्या मुलांच्या पदरात पडतायत बघा. हो नाही, आपले बाबा सिम्पली ग्रेट आहेत. खरंच. अरे आले. नमस्कार. नमस्कार नमस्कार नमस्कार. बघितलं का सिद्धू, माझ्या जावई बापूंनी केवढं मोठं दुकान सुरू केलं आहे. हा क्या बात आहे. श्रीनिवासजी, तुमच्या मुलाने तर सिक्सर मारला. एकदम 100 नंबरी निघाला आमचा जावई. भावना मॅडम कुठे दिसत नाहीयेत, आल्या नाहीत की काय? चला पप्पा आपण रिबीन कापूयात. हा जावई बापू, मी फीत कापणार नाही. तुमचे बाबा जर माझ्यासोबत फीत कापतील